प्रेक्षकांनो, सुरुवातीलाच बयोमध्ये जराशी गंमत दाखवली आहे त्यांनी. वैभवी खूप घाबरत असते कारण यांचा ह्युमन बॉडी प्रॅक्टिकल दाखवणार आहेत ते ह्युमन बॉडीचं. आणि आता ही अंकिता तिला चिडवत असते, ती घाबरतीये म्हणून, की आता तुला माहिती आहे का त्या बॉडीचा खून वैभवी नावाच्या मुलीनेच केला आहे आणि आता तुझं नाव पण वैभवी आहे. आता ते लेक्चरर आलेत तिथे आणि बयोला उगाचच ओरडताय, काय आहे, काय चाललंय तुमचं, साधे ॲप्रनचे बटन लावता येत नाही का तुम्हाला, आणि आलेत मोठे डॉक्टर व्हायला. हे आता बयोवर उगाच डाव धरून आहेत सगळेजण प्रेक्षकांनो. आता तेवढ्यात ह्या राजाराम काकांनी एक बॉडी आणून दिली आहे आणि आता ते अभ्यास करायला सुरुवात करणार. तेवढ्यात ही वैभवी खूप घाबरत असते. ती बयोला म्हणत असते, बयो मला खूप भीती वाटते ग, आता कसं होणार. आमचे महाराज सांगतात की प्रेत म्हणजे ना चिरनिद्रामध्ये झोपलेला माणूसच असतो ग, असं काहीतरी ती बडबडती आहे. पण आता तेवढ्यात बयो बघते की त्या बॉडीचं पोट हलत असतं. आता बयो वैभवीला समजून सांगणार. तेवढ्यात ती म्हणते की सर हे ना पोट हलतंय बॉडीचं. पण ते सर तिच्यावरच ओरडतात, जस्ट शटअप, मला शिकवायची गरज नाही आहे, जास्ती शहाणपणा करू नका. आणि या दोघी बोलत असतात म्हणून त्यामुळे सुद्धा ते तिच्यावर ओरडतात. वैभवी आणखीनच घाबरायला लागते आणि बघता बघता ती बॉडी उठून बसते. तो असतो एक इलेक्ट्रिशियन. आणि मग वैभवी जोरात किंचाळते तो माणूस उठून बसल्यावर आणि बेशुद्ध पडते. आता बयो तिला उठवत असते, अगं उठ वैभवी, असं घाबरून कसं चालेल. आता हे डॉक्टर विचारतात, म्हणजे ते प्रोफेसर विचारतात, काय हो तुम्ही कोण आहात आणि इथे कोणी आणलं तुम्हाला, असे कसे इथे आलात. आता हा माणूस म्हणतो, मी इलेक्ट्रिशियन आहे हो, काल रात्री काम करता करता मला झोप लागली आणि तिथे होतो मी, इथे कसं काय उठलो. आणि तो इकडे तिकडे बघायला लागतो. त्याने काही सापडलं नाही म्हणून पांढरी चादर अंगावर घेतलेली असते. खरं तर प्रेक्षकांनो ही जरा गंमतच वाटते आणि आपल्याला मुन्ना भाई MBBS हा मूवी आठवलाच असेल. असो, आता राजाराम काकाला त्यांची चूक कळली आहे की हे असं झालंच कसं. आणि आता राजाराम काकांना ते ओरडतात, काय रे तुला एक काम नीट करता येत नाही का, जा बॉडी घेऊन ये लवकर. आणि आता राजाराम काका त्या माणसाला घेऊन गेलेत. आता हे सगळे सिनियर्स त्यांचा अपमान विसरत नाही आहे. म्हणजे बयोने त्यांना चांगले सडेतोड उत्तर दिले, ह्या गोष्टीचा त्यांना अपमान वाटतोय आणि ते विचार करत आहे की असं कसं सिनियर्सचा अपमान करते ती मुलगी. आणि इरा त्यांना भडकवत असते, ती अशीच आहे लहानपणापासून. गौतमी इकडे खात्री करून घेते शुभंकर जागेवर आहे की नाही. आणि आता ती त्या दुष्यंतला ओरडते, काय रे तुला एक काम धड करता येत नाही ना, तुझ्या सिस्टरला फोन केला म्हणून कळलं तरी तू तर माझ्यापासून लपवलंच असतं. ते दुष्यंत म्हणतात, सॉरी गौतमी, हे असं नजर चुकीने झालं आहे. पण आता गौतमी शुभंकरकडे बघतीये आणि म्हणतीये, तुला तर मी असं तडपवून मारेल ना आणि तुझ्या अख्ख्या प्रॉपर्टीवर राज्य करेल. दुष्यंत सोबत मिळून हे सगळं प्लॅनिंग करते ती, कारण ते काहीच ऑब्जेक्शन घेत नाही आहेत प्रेक्षकांनो. आता ते म्हणतात की हा न झोपेमध्ये बयो बयो बरळत होता. बयो म्हणजे ती सरस्वती का, तिचंही टोपण नाव बयोच आहे, काही रिलेशन आहे का या दोघांमध्ये. त्यावर गौतमी म्हणते, हो खूप डीप रिलेशन आहे. अभिराम वैभवीला आणखीन चिडवत असतो त्या बॉडीवरनं. आता वैभवी म्हणत असते, हे महाराज मला वाचवा. आता बयो तिला खूप छान समजवते, अगं वैभवी असं घाबरून कसं चालेल तुला. आणि अभिराम, ती आपली मैत्रीण आहे ना, तिला असं घाबरवू नकोस, तिला समजून सांगायला पाहिजे आपण. बयो म्हणते, हे बघ वैभवी, माळीने जर फुलांना झाडांना घाबरलं तर चालेल का, पेंटरने पेंट करायला घाबरलं तर चालेल का. अगं तुझं पण तसंच आहे, तू या क्षेत्रात उतरली आहेस ना, त्यामुळे आता या ज्या गोष्टीला सामोरच जावं लागेल त्या गोष्टीला तुला जावंच लागणार आहे, तुला असं घाबरून चालणार नाही. वैभवी म्हणते, तू आहेस ना बरोबर, मग काय प्रॉब्लेम आहे. आता बयोने मध्येच तिथे गौतमीला बघितलं आणि ती गेली आहे तिच्या मागे. ती म्हणते, इराच्या आई माझे बाबा कुठे सांगा ना मला. तेव्हा ही लगेच म्हणते, ए तुझा बाबा नाही आहे तो, इरा आणि आरवचा बाबा आहे. तेव्हा ही बयो पुन्हा तिचा प्रश्न रिपीट करते, बरं इरा आणि आरवचे बाबा कुठेच सांगा ना मला, एकदा त्यांच्याशी बोलायचं आहे, मी भेटून परत जाईल. पण आता गौतमी वचा बोलायला लागते नेहमीप्रमाणे, ए भिक्कारडे तुझी लायकी नाही आहे. जी तिचे आवडते वाक्य आहेत ना ते ती बयोला ऐकवतीये. बयो म्हणते, मला फक्त एकदा भेटू द्या, मी तुमच्या आयुष्यात नाही येणार. पण तरीसुद्धा ही म्हणते, देवचाकेपासून लांब राहायचं आणि माझ्या पोरांपासून सुद्धा, लक्षात ठेव. आता इरा तिथे आली आहे. लगेच इराला म्हणते, चल इरा, ही मांजर काही आपल्याला जाऊ द्यायची नाही, ही आडवी येतच राहणार. आता या दोन्ही पोरी चापलुसी असतात जरा, अंकिता आणि ती हेतल. त्या म्हणतात, काकू आम्हाला पुढच्या चौकात सोडाल का, तुमच्याकडे गाडी आहे ना. आता लगेच या म्हणतात, हो हो काही हरकत नाही आहे. इरा म्हणते, या माझ्या फ्रेंड्स आहेत. म्हणून गौतमी त्यांना लिफ्ट द्यायला तयार होते. लिफ्ट काय, मस्त हॉटेलमध्ये खाऊ घातलं आहे तिने या दोघींना. अभिराम येतो आणि म्हणतो, काय ग कोण होत्या या, तुला त्या दिवशी पण ओरडून गेल्या, आज सुद्धा काय आहे हे सगळं.
सरस्वती ह्या कोण आहेत? आता बयो म्हणते हे बघ अभिराम, जाऊ दे ना तो विषय. वैभवी चल आपण माझ्या रूमवरती अभ्यास करायला जाऊया. अभिराम म्हणतो मी पण येऊ का? बयो म्हणते नको, आम्ही दोघीच जातो, तिथे मुलांना अलाउड नाही आहे. आणि आता इकडे ह्या हेतल आणि काय नाव हिचं अंकिता या दोघीजणी मस्त गौतमी सोबत ताव मारताय आणि इरा कुठली तरी ऑर्डर द्यायला गेली अजून जेवायची. हेतल म्हणते तुम्ही त्या सरस्वतीला ओरडलात ना ते खूप चांगलं केलं आंटी, तिला सवयच आहे पुढे पुढे करायची. अंकिता म्हणते हो ना, आमच्या रूमवर पण आम्हाला तिच्यामुळेच ओरडा खावा लागतो. गौतमी म्हणते काय ती तुमच्यासोबत राहते? त्यावर ह्या दोघी सांगतात हो ना, ती आमची PG आहे. आणि आता गौतमीला जणू काही आयतं कोलीत मिळालंय हातात, म्हणजे या दोघी मिळाल्यात बयोला त्रास द्यायला. म्हणून गौतमी म्हणते तुम्ही आमच्या घरी चला, आपण तिथे जाऊन शांततेत गप्पा मारूया. बयो वैभवीला घेऊन आली आहे मोगल काकूंकडे. आता ती म्हणत असते तू घाबरू नको, मोगल काकू नाही रागवणार. आता मोगल काकू दार उघडतात आणि वैभवीला बघून जरा चिडतातच आधी. काय ग ही इथे कशाला आली आहे? आपल्याकडे आता PGला जागा रिकामी नाही आहे, तुला माहिती नाही आहे का सरस्वती? त्यावर बयो म्हणते हो मोगल काकू, ही PGसाठी नाही आली आहे, ती ना माझ्यासोबत अभ्यास करायला आली आहे. त्यावर मोगल काकू चिडतात आणि म्हणतात तुला माहिती आहे ना काय नियम आहेत ते? बयो म्हणते हो काकू, मुलांना आणायचं नाही असे नियम आहेत ना तुमचे, पण ही मुलगीच आहे ना आणि माझी मैत्रीण आहे, ती थोड्या वेळ अभ्यास करेल आणि निघून जाईल. तुम्ही सांगितलेले मोठे डबे मी तुम्हाला अभ्यास झाल्यावर घासून देईल. मोकल काकू तेव्हा तयार होतात, पण इन्स्ट्रक्शन देतात की आरडाओरडा करायचा नाही, दंगा मस्ती केली, मोठ्याने आवाज केला तर मात्र माझ्या इतकं वाईट कोणी नाही, लक्षात ठेवा, आवाज करू नका मोठ्याने, फक्त अभ्यासच करा. वयो म्हणते हो हो चालेल. आता या रूममध्ये आत येतात आणि वैभवी जोरात किंचाळते, काय दिसलं तिला माहीत नाही आणि वयो पण बघून आश्चर्यचकित होते. आता त्या हेतल आणि अंकिताचं काहीतरी प्रकरण असावं प्रेक्षकांनो, त्यांनी दाखवलं नाही आहे. इथे सस्पेन्सवर हा रिव्ह्यू पूर्ण केला आहे. तर पुढे आपण बघणार आहोत की डॉक्टर आलेत घरी आणि गौतमीचा गळा आवळताय की माझी ही अवस्था गौतमीमुळे झाली आहे, हिने मला तुमच्यापासून दूर ठेवलं आहे. आता मला तरी वाटतं प्रेक्षकांनो हे अजूनही एवढ्या लवकर रिव्हील करणार नाही, हे न गौतमीचं स्वप्न असू शकतं. आय गेस. तुम्हाला काय वाटतंय मला नक्की कमेंट करून कळवा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.